भड़वा है, भड़वा है, भड़वा है, भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, एक बड़ा दोन पाव, एक बड़ा दोन पाव, भाड़ खाओ, भाड़ खाओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडी तसेच सर्व आघाड्यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्याबद्दल तीव्र निदर्शने व्यक्त केली आहेत। त्यांना एवढं भान राहिलं पाहिजे की मनुस्मृती दहन करताना त्यांनी बाबासाहेबांचे पोस्टर फाडले। शेजारील उभा राहिलेला व्यक्ती त्यांना सांगतो पोस्टर फाडू नका तरी देखील ते कोणत्या भानात होते आणि पोस्टर फाडत होते। शेजारील महिला जी पोस्टर फाडत होती तिला एवढं ज्ञान नाही की बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलेलं आहे। जर तुम्ही एवढं देहभान विसरून जर आंदोलन करत असाल तर त्या आंदोलनाचे जनक जे कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष आहेत त्यांचा अपमान करू नका। जर तुम्हाला जमत नसेल तर अशा प्रकारचे आंदोलन करू नका। तुमच्यासारख्या जाणकार व्यक्तींकडून जर असे कृत्य व्हायला लागले तर नवीन येणाऱ्या राजकारणामध्ये पुरुषांनी महिलांनी काय करायचं। हे जे तुमचं कृत्य आहे ते अतिशय निंदनीय आहे। यासाठी रिपब्लिकन पक्ष तुम्हाला कधीही माफ करणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न जिथेही येईल आणि जिथे कुठे त्यांचा सन्मानाचा प्रश्न निर्माण होईल तिथे रिपब्लिकन पक्ष स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। शासनाने लवकरात लवकर त्यांच्यावरती आणि त्यांच्यासोबत जे होते त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्ही आचारसंहिता संपल्यावर तीव्र प्रकारचं अनोखं आंदोलन करणार आहे। लवकरात लवकर जितेंद्र आव्हाड यांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। त्यांच्यावर साताऱ्यातून गुन्हा दाखल करावा अशी मागणी वगैरे करणार आहे का? हो, साताऱ्यातून गुन्हा दाखल होण्यासाठी मागणी करत आहोत। आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे। उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस अधीक्षक जिथून कुठून आमचे कार्यकर्ते असतील तिथून प्रत्येकाने आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा पवित्रा आमचा चालूच राहणार आहे।